आज आमच्या घरातल्या 100-150 मुलांना, देवळेकर हे नाव लागलेल्या 100-150 मुलांना नोकऱ्या नाही आहेत, गाव नाही आहे, मुंबईला घरही नाही आहे आणि गावाला शेतही जमीन नाही आहे. आम्ही काय करायचं? जिथे जाऊ तिथे हक्क काढून घेतले जातात. आम्ही काय करायचं? जिथे करायला जाऊ तिथे अनेक तयार होतात. कसं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि तुम्हाला माहिती असेल का ते. पण आमच्याकडे किती उत्पन्न आहे का? नाही आहे. नाही आहे ना. मग अशा 100-150 मुलांना आम्ही पाळायचं की नाही? याचं कारणच वेगळं आहे. आज त्यांच्याकडे नोकरी नव्हती, काही नव्हते. इतर समाज, इतर जो समाज आहे पब्लिक, त्यांना नोकऱ्याला देऊ देत नव्हतं. कारण देवळेकर हे नाव लागलेलं म्हणून. देवळेकर हे नाव लागल्यावर कुणाला नोकऱ्या मिळतील, शेतजमीन मिळेल, गावचं घर मिळेल, परडं मिळेल? नाही. यावर मी विषय मांडला. जर ह्या पब्लिकला लुटालूटच आवडते आणि एक प्रकारची हिरामंडीच आवडते, हिरामंडी म्हटलं की लूटच आली की नाही, तर हिरामंडीच आवडते ना. जर अशा प्रकारे हिरामंडी आवडत असेल ह्या लोकांना, हा लुटीचाच एक प्रकार आहे ना. जर अशा प्रकारे हिरामंडी आवडत असेल तर काय केलं पाहिजे? काही नाही ना. मग ह्या मुलांना नोकऱ्या तरी देऊ देणार आहेत का? ही पण लूट करतील ना आपण नोकऱ्या घेऊन. पण मी तुम्हाला सांगेन, जास्तीत जास्त शहरीकरणाकडे लीडर होऊन जास्तीत जास्त रूम बांधल्या घेतल्यात, जास्तीत जास्त घरभाडं कमवलं गेले, गावं सोडली गेलेत. पण ज्या वेळेला रिलायन्सवाला बिल मागतो, पाणीवाली BMC बिल मागते, त्यावेळेला लुटारू जेव्हा कलेक्टर घरभाडं मागतो, त्यावेळेला कलेक्टरचा खून करण्यात येतो. बिलं भरली जात नाही. BMC वाल्याच्या कामगाराचा खून करण्यात येतो. बिलं भरली जात नाही. BMC कामगार इथे घेतला जात नाही. मग पाणी कशाला वापरतात? अनेक प्रश्नांमध्ये लीडरच घरभाडं कमवतोय, पण लाईट बिल पण लीडरच घेतोय. दादागिरीवाल्या पाणी पण लीडरच घेतोय बिल, आणि दादागिरी करण्यात येते प्रकल्पांवर. मग यांना लाईट कशाला पाहिजे, पाणी कशाला पाहिजे? नको. त्यावर मी म्हटलं, तुमच्या सुविधा तुम्ही उत्पन्न करा आणि चालवा. चालवल्या पाहिजे. ह्यांनी आपला प्रकल्प आपण उभा केला पाहिजे. जर आज मिल का बंद? मिल बंद होण्याचं कारण हिरामंडी. असे झोपडपट्टी वसवे लीडर, यांचं आर्थिक उत्पन्न जास्त, कामगारांना पगार मिळत नाहीये, त्यामुळे मिल बंद झाली. कपड्याची मिल बंद होण्याचं कारण हा लीडर, जमिनीवरचा लीडर, जो अनेक गावं वसवतो शहरीकरणात आणि स्वतः श्रीमंत होतो. मग रिलायन्सवाल्याकडून हा बिल लाईट कशाला मागतो?
लाईट गेल्यावर कामगार दुरुस्तीकरण कशाला मागतो? नाही, त्यानं स्वतः दुरुस्तीकरण करून द्यावं अख्ख्या पब्लिकला. हा पाणी कशाला मागतो? त्यानं पाणी मागू नये, अख्ख्या पब्लिकला पाणी उत्पन्न करून द्यावं. आज हा राजा बनला. आज ह्या शहरीकरणाचा राजा बनला. मग गारमेंट आहेत, गारमेंटमध्ये कपडा कुठून येतो? आज जर हा स्वतः राजा बनत असेल तर मिल कामगार उपाशी मरत असतील. मिल बंद झाल्या का? तुला बघायला नव्हतं होत? आज जर माझा बाप राजा होता तर तुला बघायला नव्हतं होत त्याचे राजेपणा, तिचा राणीपणा? तुला राजा राणी बनायचं होतं तुझ्या बायकोला? हेच मी म्हणेन, हेच मी म्हणेन. अख्ख्या पब्लिकला बघायला नव्हतं होत, हेच मी म्हणेन. प्रत्येक प्रकल्प नुकसानीत जातोय, प्रत्येक प्रकल्प नुकसानीत जातोय आमचा. ह्या दादागिरीमुळे अंगणवाडी चालत नाही आहे, अंगणवाडीला रूम दिला जात नाही आहे लीडरमुळे. तर आज मी सांगेल या लीडरचं नाव आहे राघू धोंडू दुरी, सविता धोंडू दुरी. का तुझे डोळे फुटले? तुला बघायला नाही झालं? माझा बाप राजा होता तो. आज ही मुलं आम्ही अशी काढलेत, नाही तर मारून खाल्ली असती. कोणीही सुविधा दिल्या नाही आहेत त्यांना. ज्या ज्या प्रकल्पात जावं तो प्रकल्प हा बंद करतोय. ह्याची एवढी दादागिरी, एवढ्या रूमचं भाडं खातो पोट फुगून. आज मी म्हणेन ह्याचे डोळे फुटले आमच्यावर. आज ही मुलं उपाशी मरतात. तुझ्या दरवाजात आणून टाकली, जेवायला घालतो. तुझी बायको राणी बनले, जेवायला घालते, त्यांना रूम नाही देते फुकटमध्ये. नाही ना, बोलायचं नाही. हे नावं आमच्या नावावर आहेत. ह्या मुलांची जबाबदारी आमच्या नावावर. आणि किती मुलं आणून टाकायची आहेत नावं लावून? गावच्यांनी तसं केलं. सुधाकर देवळेकरांनी नाव लावलं, गावची जागा गेली. ती इथं येऊन राहतात, गावालाही राहतात, मुंबईलाही राहतात. शेती कसत नाही आहेत. घरभाडे, पट्टी, लाईट बिल हे लोक जमीन वापरतात. आम्ही भरणार पूर्ण कुटुंबाचं. त्याच्यात गांधी कुटुंबही आहे, कामेरकर कुटुंबही आहे. यांनीच राहायचं, यांनीच भरायचं. एवढंच सांगेन. रेडीज कुटुंबही आहे, हेही सांगेन. हे खाणार, हे कसणार. हां, खूप मोठा कायदा होता ना. तर आज हा कायदा कसा नडवतो बघ एकेकाला. आज उपाशी मेले मिल कामगार. आमच्याकडे काय जागा जमीन मागता? त्याच्याकडे मागा, त्याच्याकडे सर्व्हिस मागा, त्या धुऱ्याकडे सर्व्हिस मागा. आज आम्ही एकटे आहोत. हा चढणार, हा नडणार, तो देवळेकर सुधाकर नडणार. गावगुंड किती गाव पैदा करणार आहे, किती लोकसंख्या पैदा करणार हिरामंडी करून, दारूचा व्यवसाय करून. धमक्या. आम्हाला घरी राहू देत नाही आमच्या जागेवर छोट्याशा. आमचं गावही लुटलं. तिथेही रेल्वेमध्ये आपल्याच लोकांना नोकरी मागितली. आज हे प्रकल्प यांना सुविधा कशासाठी पाहिजेत? रेल्वेपासून आमच्या आहेत. अण्णा कशाला पाहिजेत? हे लाईट आमची आहे, आम्ही कुणालाही बसू तिथे. पाणी आमचं आहे, आम्ही कुणालाही बसू तिथे. आज आम्ही धुऱ्याला विचारतो, हा तुझा कायदा काय? देवळेकराला, हा देवळेकर नाही आहे, सुधाकर भिसे आहे, सांगितलं ना. त्याला विचारतो, तुझा हा कोणता कायदा? हिरामंडी करून पैदाच तयार केलीस.
गावपासून मुंबईपर्यंत चढवतोस आमच्यावर आणि नडतोस. आज ह्या मिल कामगारांनी सर्व्हिस मागायला ह्याच्या दरवाजात जायचं, आमच्या दरवाजात यायचं नाही. ह्यानं बंद पाडलं आहे.